पण फंक्शनल ग्रुप इन कार्बन कंपाऊंड किंवा ज्याला आपण हेट्रो ॲटम्स किंवा हेट्रो ग्रुप्स असं म्हटलं जातं. तर SSC बोर्ड 2025ला हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला फंक्शनल ग्रुपवरती क्वेश्चन जो आहे हा येतो आहे. ठीक आहे, मग ते कंपाऊंड स्ट्रक्चर ड्रॉ करण्याबद्दल असेल किंवा MCQमध्ये तुम्हाला फंक्शनल ग्रुप विचारला असेल. ठीक आहे, तर खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे फंक्शनल ग्रुप. ठीक आहे, आता फंक्शनल ग्रुप काय असतं, ज्याला फंक्शनल ग्रुपला आपण हेटेरो ॲटम्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर बघूया 3 महत्त्वाचे फंक्शनल ग्रुप या ठिकाणी आपल्याला आहेत. ते 3 फंक्शनल ग्रुप कुठले, त्यामध्ये कोणकोणते हेटेरो ॲटम्स आहेत, कोणते फंक्शनल ग्रुप्स आहेत, त्यांचा कॉमन नेम काय असेल, ओके, त्यांचा IUPAC नेम काय असेल, त्याचबरोबर त्यांचा फॉर्म्युला काय असेल, ओके, त्याचं स्ट्रक्चर काय असेल, ओके, ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हे जर तुम्हाला हेटेरो ग्रुप किंवा फंक्शनल ग्रुप जर व्यवस्थित कळलेत तर तुम्हाला कुठल्याही कंपाऊंड देऊ द्या कार्बन कंपाऊंडचा आणि त्यामध्ये फंक्शनल ग्रुप अटॅच असू द्या, तुम्ही ते सेकंदामध्ये तुम्ही आयडेंटिफाय करणार, ओळखणार किंवा तुम्ही ते ड्रॉसुद्धा करू शकणार. पण त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर फंक्शनल ग्रुप किंवा यालाच ऑरमध्ये काय म्हटलं जातं, हेटेरो ॲटम्स. ठीक आहे, हेटेरो ॲटम्स काय ओके. चला तर बघूया 3 आहेत महत्त्वाचे. तर या ठिकाणी फर्स्ट जो असणार तो असणार आपला हेटेरो ॲटम्स. कुठला असणार तो, हेटेरो ॲटम्स. ठीक आहे, हेटेरो ॲटम्स किती आहेत, ओके. त्यानंतरचा जो असणार तो म्हणजे काय असेल आपल्याचं नेम. काय असणार, नेम, कुठल्या नेम असणार तो, ओके. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्याचा काय फॉर्म्युला, महत्त्वाचा काय त्याचा फॉर्म्युला म्हणूया आपण किंवा त्याचं स्ट्रक्चर म्हणूया. काय म्हणूया, स्ट्रक्चर म्हणूया. आणि नंतर महत्त्वाचं त्याचा कंडेन्स फॉर्ममध्ये काय असेल स्ट्रक्चर. ठीक आहे, कंडेन्स फॉर्ममध्ये त्याचा फॉर्म्युला. ठीक आहे, आणि शेवटचं त्यामध्ये बघणार आपण त्याचं कॉमन नेम आणि IUPAC नेम. ठीक आहे, कोणतं नेम, पहिले आपण या ठिकाणी कॉमन नेम आणि शेवटचं IUPAC. ठीक आहे, एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायच्या. या टेबलच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहोत. ठीक आहे, तर एवढा टेबल खूप महत्त्वाचा आहे जे समजून घेणं आहे. तर यामध्ये 3 फंक्शनल ग्रुप आहेत, 3 हेटेरो ॲटम्स आहेत. कोणकोणते, तर पहिला म्हणजे हॅलोजन फॅमिली. कुठली, हॅलोजन फॅमिली. दुसरा ऑक्सिजन फॅमिली आणि तिसरा नायट्रोजन. हे 3 महत्त्वाचे आहे हेटेरो ॲटम्स. कोणकोणते, तर पहिला हॅलोजन. पहिला कुठला असेल, हॅलोजन ग्रुप असेल. आता या हॅलोजनमध्ये कोणकोणते असणार, तर यामध्ये शॉर्टमध्ये आपण याला हॅलो ॲटम म्हणूया. यामध्ये कोणकोणते असणार, तर यामध्ये क्लोरो, ब्रोमो आणि आयडो. ठीक आहे, हे असणार. हे आपले 3 फंक्शनल ग्रुप आहेत हॅलोजन ग्रुपमध्ये, ज्याला आपण क्लोरो, ब्रोमो आणि आयडो असं त्यांना म्हणणार आहोत. ओके, हा त्याचं नेम असणार, हे त्याचं काय असणार, नेम असणार. त्याचं स्ट्रक्चर कसं लिहिणार, त्याला आपण लिहिणार कसं, तर याला आपण जे हॅलोजन ग्रुप असतं त्याला आपण दाखवतो बॉन्ड एक्सनी. कशाने दाखवतो, बॉन्ड एक्सनी. मग या ठिकाणी जर आपल्याला दाखवायचं असेल क्लोरीन तर बॉन्ड Cl, बॉन्ड Br ब्रोमीन आणि बॉन्ड आयोडीन. ठीक आहे, असं जातं. आता याला जर स्ट्रक्चर जर पाहिलं, कंडेन्स फॉर्म्युला जर पाहिलं तर सेम राहील, Cl, Br आणि आयडो. ओके ओके. आता यामध्ये याला कॉमन नेम IUPAC नेम यामध्ये महत्त्वाचं नाही. यामध्ये आपण जो नेहमी जे आहे कॉमन नेम जे आहे याचं जे आहे क्लोरो, ब्रोमो, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन असं राहणार. ठीक आहे, पण जेव्हा आपण याचं मेन्शन करणार IUPACमध्ये, ठीक आहे, एखादा नंबर पर्टिक्युलर दाखवणार तर त्याला आपण क्लोरो, ब्रोमो आणि आयडो यूज करतो. आता एक लक्षात घ्या, या कॉमन नेममध्येच मी या ठिकाणी एक पॉईंट ॲड करतो आहे, तो म्हणजे प्रिफिक्स आणि एक कुठला असेल सफिक्स. म्हणजे कुठला फंक्शनल ग्रुप आपण प्रिफिक्सला यूज करणार आणि कुठला आपण सफिक्सला यूज करणार. तर तुम्हाला हे तर कळलं आहे की जर क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन जर असेल फंक्शनल ग्रुप तर त्याला काय म्हणायचं, क्लोरो, ब्रोमो आणि आयडो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता तर हा जो क्लोरो, ब्रोमो आणि आयडो आहे हा नेमका यूज कुठं करायचा, कार्बन कंपाऊंड दिला असेल ना
तर त्यामध्ये प्रिफिक्सला यूज करायचा, सफिक्सला यूज करायचा. तर नेहमी हे जे हॅलोजन ग्रुप आहे हे ऑलवेज कुठं यूज करायचे, या ठिकाणी प्रिफिक्सला यूज करायचे. कुठे यूज करायचे? प्रिफिक्सला. कुठे यूज करायचे? प्रिफिक्स. म्हणजेच कुठं सुरुवातीला कार्बन कंपाऊंड जर समजा इथेन असेल तर इथेनच्या आधी आपण या क्लोरीनला विचारणार, क्लोरीन म्हणणार, क्लोरो इथेन. ठीक आहे. ब्रोमो पेंटेन अशा पद्धतीनं. म्हणजे आपण कार्बन कंपाऊंडचं नेम, पॅरेंट नेम घ्यायच्या आधी आपण हॅलोजन ग्रुपला आपण पहिलं प्रेफरन्स देणार. ठीक आहे. तर हा होता आपला पहिला फंक्शनल ग्रुप जो आहे आपला हॅलोजन, ज्यामध्ये क्लोरो, ब्रोमो आणि आयोडो येतो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा येतं ऑक्सिजन फॅमिली. कुठली येतं? ऑक्सिजन फॅमिली. आता या ऑक्सिजनमध्ये पहिला जो येतं यामध्ये तो म्हणजे अल्कोहोल. कोणता येतं? अल्कोहोल. ठीक आहे. आता या अल्कोहोलचा स्ट्रक्चर जर बघितला आपण तर तो राहतं बॉन्ड ओ बॉन्ड एच. काय राहतं? बॉन्ड ओ बॉन्ड एच. याला आपण कंडेन्स फॉर्ममध्ये लिहू शकतो बॉन्ड ओ एच. काय लिहितोय? बॉन्ड ओ एच. आता याचं जर बघितलं तर याचं कॉमन नेममध्ये आपण अल्कोहोलला अल्कोहोलच म्हणणार. कॉमन नेममध्ये अल्कोहोलला अल्कोहोलच यूज करणार. अल्कोहोलला अल्कोहोल यूज करणार. ठीक आहे. आणि आपण हे कुठे यूज करणार? आधीचा जो क्लोरो ब्रोमो आहे हॅलोजन हा प्रिफिक्समध्ये. ओके. आणि पण जेव्हा अल्कोहोल एखाद्या फंक्शनल ग्रुपला अटॅच असेल तेव्हा आपण कॉमन नेममध्ये अल्कोहोल यूज करणार. ओके. कॉमन नेममध्ये अल्कोहोल नाव टाकणार. पण IUPAC जेव्हा नेमिंग प्लेजर करतो आपण तर तेव्हा आपण अल्कोहोल नाही वापरणार. तर या अल्कोहोलचं IUPACमध्ये आपण काय यूज करतो? OL यूज करतो. काय यूज करतो? OL यूज करतो. आणि जो काही अल्कोहोल जो आहे हा कुठे यूज होतं? प्रिफिक्स की सफिक्स? तर हा ऑलवेज कुठं यूज होतं? सफिक्समध्ये. कुठे यूज होतं? सफिक्समध्ये. ओके. तर ही फर्स्ट फंक्शनल ग्रुप ऑक्सिजनमधला तो म्हणजे कोणता? अल्कोहोल. ओके. जाऊया दुसऱ्याकडं. दुसरा जो फंक्शनल ग्रुप आहे तो आहे अल्डिहाइड. कुठला असणार? अल्डिहाइड. ओके. आता याचा जर स्ट्रक्चर बघितलं तर ते राहतं बॉन्ड C, डबल बॉन्ड O, बॉन्ड H. हे स्ट्रक्चर कोणाचं आहे? अल्डिहाइडचं आहे. ओके. व्यवस्थित एक मिनिट. बॉन्ड C, डबल बॉन्ड O, बॉन्ड H. हा फंक्शनल स्ट्रक्चर आहे कोणाचं? अल्डिहाइड. त्याला शॉर्टमध्ये आपण बॉन्ड CHO असं सुद्धा लिहिलं जातं. बॉन्ड CHO. आणि याचं कॉमन नेम जर पाहिलं तर कॉमन नेम आपण यामध्ये अल्डिहाइडला आपण काय यूज करतो? अल्डिहाइड यूज करतो. ठीक आहे. अल्डिहाइडला अल्डिहाइड. पण जेव्हा IUPAC नोमेनक्लेचर करतो तर याला अल्डिहाइडला IUPACमध्ये AL लिहितात. काय लिहितात? AL. फक्त लक्षात ठेवा याची एक्झाम्पल आपण घेणार आहोत, पूर्ण डेटमध्ये घेणार आहोत. यामध्ये तुम्हाला 3 मार्क्स तुमचे पक्के धरून चला. ठीक आहे. AL यूज करतो. आणि हा सुद्धा आपण कुठं यूज करतो? सफिक्समध्ये यूज करतो. ठीक आहे. हा सुद्धा आपण कुठे यूज करणार? सफिक्समध्ये यूज करणार. ठीक आहे. जेव्हा आपण IUPAC नोमेनक्लेचर करणार तर कुठे यूज करणार? सफिक्समध्ये आणि AL लावणार. ठीक आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा फंक्शनल ग्रुप या ठिकाणी आपण बघणार आहोत कार्बॉक्झिलिक ॲसिड. कार्बॉक्झिलिक ॲसिड. आणि कार्बॉक्झिलिक ॲसिड जर पाहिलं स्ट्रक्चर C, डबल बॉन्ड O, बॉन्ड O, बॉन्ड H. तर हे आपलं स्ट्रक्चर असणार कशाचं? कार्बॉक्झिलिक ॲसिडचं. आणि कंडेन्स फॉर्ममध्ये याला आपण लिहिणार C, डबल बॉन्ड O, बॉन्ड H. कार्बॉक्झिलिक ॲसिड. आणि कॉमन नेममध्ये सेम नाव असणार कार्बॉक्झिलिक ॲसिड. कार्बॉक्झिलिक ॲसिड. बट जेव्हा आपण IUPAC नोमेनक्लेचर करणार तर याला आपण शॉर्टमध्ये OIC ॲसिड लिहितो. काय लिहितोय? OIC ॲसिड. आणि हा सुद्धा कुठं यूज होते? सफिक्समध्ये. कुठे यूज होते? सफिक्समध्ये. ओके. तर या ठिकाणी आपण 3 फंक्शनल ग्रुप पाहिले आहेत ऑक्सिजनचे. पहिला अल्कोहोल, अल्डिहाइड आणि केटोन. OL, त्यानंतर AL आणि OIC ॲसिड फंक्शनल ग्रुप. त्यानंतर तिसरा, त्यानंतर अल्कोहोल, अल्डिहाइड. त्यानंतर चौथा पाहूया तो म्हणजेच केटोन. तो म्हणजे कोणता? केटोन. ठीक आहे. आता केटोनचा जर बघितला तर याला आपण लिहितो बॉन्ड C, बॉन्ड O. ठीक आहे. बॉन्ड C, बॉन्ड O असं लिहिलं जातं. किंवा याला बॉन्ड C, डबल बॉन्ड O असं लिहिलं जातं. ठीक आहे. हा तुमचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे कशाचा? केटोनचा. याला शॉर्टमध्ये आपण कंडेन्स फॉर्ममध्ये C, बॉन्ड O, CO बॉन्ड असं जातं. आणि केटोन्सला जे IUPAC कॉमन नेममध्ये केटोन्सच वापरतो आपण. आणि IUPACमध्ये याला आपण वापरतो ONE.
काय वापरतो ONE. हा सुद्धा कुठे यूज होते सफिक्समध्ये यूज होते. कुठे यूज होते सफिक्समध्ये यूज होते. ठीक आहे. तर झाले 4 फंक्शनल ग्रुप ऑक्सिजनचे. त्यानंतर येऊया आपल्या 5व्या फंक्शनल ग्रुपकरिता, तो म्हणजे इथर. कुठला असतं इथर. ओके. आता जर इथरचा जर आपण फंक्शनल ग्रुप पाहिला इथरचा, तो म्हणजे बॉन्ड ओ बॉन्ड. काय असतं बॉन्ड ओ बॉन्ड. आणि सेम इथं पण असतं बॉन्ड ओ बॉन्ड. ठीक आहे. इथरला आपण काय वापरतो इथरला इथरच वापरतो. ठीक आहे. इथरला इथरच वापरतात. ओके. त्यानंतर महत्त्वाचा जाऊया 6व्याकडे इस्टर. ठीक आहे. इस्टर हा फार महत्त्वाचा आहे. जे महत्त्वाचे आहे ते तुम्हाला सांगतोय मी. इस्टर. तर इस्टर करता बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड. ठीक आहे. अशा पद्धतीनं कोणाचा फॉर्म्युला असतं इस्टरचा फॉर्म्युला त्या ठिकाणी असतं. आणि याला शॉर्टमध्ये C डबल O बॉन्ड इस्टर. इस्टरला इथं या ठिकाणी इस्टर्स म्हणूया. इस्टरला इस्टर. पण जेव्हा IUPAC नोमेनक्लेचर करतो आपण तर तेव्हा OATE. ओके. OATE. आणि हा सुद्धा कुठं यूज होतं सफिक्समध्येच. ठीक आहे. वरचा पण कुठं यूज होतं सफिक्समध्ये यूज होतं. ठीक आहे. तर हे 6 महत्त्वाचे होते फंक्शनल ग्रुप कुणाचे ऑक्सिजनचे. ठीक आहे. कोणकोणते अल्कोहोल, अल्डिहाइड, कार्बोक्सिलिक ॲसिड, केटोन, इथर आणि इस्टर. 6 महत्त्वाचे. त्यांचे कॉमन नेम पण आणि IUPAC नेम पण. ठीक आहे. हे का घेतोय कारण की यावरती डायरेक्टली प्रश्न आलेला आहे बोर्डमध्ये आणि हमखास याही वर्षीसुद्धा येणार आहेत. ठीक आहे. तर हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्हाला मी सांगितलं की लक्षात ठेवायचं आहे ते. ठीक आहे. नाव लक्षात ठेवा. अल्कोहोल OH, अल्डिहाइड CHO, कार्बोक्सिलिक ॲसिड COOH, केटोन CO, इथर O आणि इस्टर COO. आणि वरचे हॅलोजन ग्रुप क्लोरो, ब्रोमो आणि आयडो हे नेहमी कुठे यूज होते प्रिफिक्समध्ये यूज होते. आणि जे ऑक्सिजनचे आहे ते सर्वच्या सर्व हे कुठे यूज होते सफिक्समध्ये यूज होते. म्हणजे आधी कार्बन कंपाऊंडचं नाव आणि शेवटी जो फंक्शनल ग्रुप असेल त्याचं नाव देऊया. आणि शेवटचा या ठिकाणी असणार तो म्हणजे नायट्रोजन. कोण असणार नायट्रोजन. तर नायट्रोजनमध्ये एकमेव आहे या ठिकाणी फंक्शनल ग्रुप, तो म्हणजे 7 नंबरचा म्हणूया किंवा 1 नंबरचा म्हणूया यामधला, तो म्हणजे अमाइन्स. कोणता आहे अमाइन्स आहे. आणि अमाइन्सचा जर फॉर्म्युला बघितला तर तो आहे N डबल बॉन्ड NH2, ज्याला आपण कसं होतो बॉन्ड N बॉन्ड H बॉन्ड H, याला शॉर्टमध्ये बॉन्ड NH2. ठीक आहे. आणि याला आपण काय यूज करतो अमाइन्स यूज करतात. दोन्ही ठिकाणी काय यूज करतात याला अमाइन्स. ठीक आहे. काय यूज केलं जातं अमाइन्स असं त्याला ठिकाणी यूज केल्या जाते. ओके. तर हे महत्त्वाचे होते आपले पहिले 3 हेटेरो ॲटम्स किंवा महत्त्वाचे फंक्शनल ग्रुप. ज्यामध्ये कोणकोणते फंक्शनल ग्रुप आहे हा क्वेश्चन आलेला आहे की विच आर द 3 हेटेरो ॲटम्स किंवा फंक्शनल ग्रुप कोणकोणते आहेत. 3 महत्त्वाचे. तर हॅलोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. हॅलोजनमध्ये कोण येते क्लोरो, ब्रोमो, आयडो. ते आपण कुठे यूज करतो ऑलवेज प्रिफिक्समध्ये. ठीक आहे. त्यानंतर ऑक्सिजन फॅमिलीमध्ये 6 येतं. पहिला अल्कोहोल ज्याचा बॉन्ड OH येतं आणि हा आपण ऑलवेज सफिक्समध्ये यूज करतो OL मधून. ठीक आहे. त्यानंतर अल्डिहाइड येतं CHO, हा सुद्धा सफिक्समध्ये आहे आणि त्याचा IUPAC AL यूज करतं. AL यूज वापरलं जातं आणि कॉमन नेम सेम राहतं. त्यानंतर येतं कार्बोक्सिलिक ॲसिड, ज्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे COOH आणि ह्याचा आपण यूज करतो OIC ॲसिड. त्यानंतर येतं केटोन, त्याचा COOA वापरतो. त्यानंतर इथर CO. ठीक आहे. इथर. त्यानंतर इस्टर COO इस्टर. ओके. आणि शेवटचा नायट्रोजनमधला येतं नायट्रोजन फॅमिलीमधला अमाइन NH2. इथं आपण काय यूज करतो अमाइन्स यूज करतो. तर हे एवढे महत्त्वाचे फंक्शनल ग्रुप हेटेरो ॲटम्स हे तुम्ही लक्षात ठेवा. यावरती डायरेक्टली बोर्डमध्ये एक्झाममध्ये प्रश्न येतात. डायरेक्टली यावरती येतं. तर हे लक्षात असणं खूप महत्त्वाचं आहे. यावरती आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस एक्झाम बोर्डला आधी विचारलेले प्रश्न आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला यावरती कुठलाही पदचा प्रश्न आला तर तुम्ही नक्कीच तो सोडवणार आणि पैकीच्या पैकी मार्क आहे यामध्ये तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जर या आधीचे व्हिडिओ बघित नसेल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला
शेजारचं असलेलं बेल आयकॉनचं बटन त्याला तुम्ही हिट करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.